क्लास 1 रँक अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी साठी रिव्हिजन सेशन बघत आहोत। क्लास 10 मॅथ्स 1 चा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन, याच्या आधी आपण लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबलचा पण रिव्हिजन केलेली आणि पायथागोरस थेरमची पण रिव्हिजन केली। आज आपला हा तिसरा व्हिडिओ आहे रिव्हिजन साठी क्वाड्रॅटिक इक्वेशनचा। पहिला प्रश्न दिलेला आपल्याला, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर द क्वाड्रॅटिक इक्वेशन। म्हणजे आपल्याला सांगायचे हे जे तीन प्रश्न दिलेले आपल्याला, याच्यामध्ये कोणता क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही। आता क्वाड्रॅटिक इक्वेशन केव्हा असतो, जेव्हा इंडेक्स व्हेरिएबल जो आहे तो किती पाहिजे, आपल्याला 2 पाहिजे। जर 2 पेक्षा कमी असेल तरी पण तो क्वाड्रॅटिक इक्वेशन नसतो आणि 2 पेक्षा जास्त असेल तरी पण नसतो। मग आपला जो आहे इंडेक्स, हा इंडेक्स दिलेला हा 2, म्हणजे इथे दिलेला इंडेक्स हा किती पाहिजे, आपल्याला नेहमी 2च पाहिजे। जेव्हा तो 2 असेल त्याला काय म्हणणार आपण, मग क्वाड्रॅटिक इक्वेशन। मग पहिला आपल्याला तर सिंपल दिलेला आहे, काय दिलेला आहे, x² + 5x - 2 = 0। मग x ची पॉवर जो आहे इंडेक्स तो किती दिलेला आहे, 2 दिलेला आहे। मग आपण याला काय म्हणणार, इट इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन। लिहून घेऊ मग, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन। पहिला प्रश्न इझी आपला। आता दुसरा बघूया, दुसऱ्यामध्ये काय दिलेला आहे, y² + 1/y = 2। आता इथे पण आपल्याला काय दिलेला आहे, y² दिलेला आहे, पण इथे 1/y पण दिलेला आहे। पण आपल्याला ह्या फॉर्म मध्ये पाहिजे का नाही, आपल्याला कोणता, आपला स्टँडर्ड फॉर्म कोणता असतो, नेहमी स्टँडर्ड फॉर्म ax² + bx + c = 0। आपल्याला नेहमी आपलं जे इक्वेशन आहे ते कोणत्या ह्या फॉर्म मध्ये पाहिजे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये पाहिजे। पण हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेला आहे का, आपल्याला नाही दिलेला। मग आपण त्याला आधी काय करणार, स्टँडर्ड फॉर्म मध्ये करून घेणार। कसं करणार, आधी तर y² दिलेला आहे प्लस 1/y दिलेला, हा खालचा जो y आपल्याला डिनॉमिनेटरला तो y नको आपल्याला, तो काढून टाकण्यासाठी आपण ह्या इक्वेशनलाच मल्टिप्लाय बाय काय करणार, मग y करणार। करून घेऊया, काय येईल, मल्टिप्लाय बाय y बोथ साइड, दोघांना पण करणार आपण, 2 ला पण आणि इकडच्या इक्वेशनला पण करून घेणार। बोथ साइडला जर आपण मल्टिप्लाय y केला तर काय येणार, मग आपलं y² + 1/y = 2। काय आला मग, y × y काय येणार आहे, y³ येणार आहे, 3 झाले, प्लस y × 1 y झाला, आणि हा खालचा y जसाच तसा = y × 2 काय येणार आहे, 2y आला। आता आपण जर बघितला, खाली पण y वरती पण y काय होऊन जाईल, कट होऊन जाईल, उरला काय मग फक्त इथे 1च उरला। मग आपण काय लिहून घेऊया, y³ + 1 = 2y। आता आपल्याला काय, आपलं इक्वेशन ax² + bx + c स्टँडर्ड फॉर्म। मग स्टँडर्ड फॉर्म करण्यासाठी आपल्याला हा 2y पण काय करावं लागेल, मध्ये घ्यावा लागेल। मग आपण जर तो मध्ये घेतला = च्या मध्ये, इकडे प्लस आहे, जर तो आपण मध्ये घेतला तर काय होऊन जाईल, तो -2y होऊन जाईल। हा +1 जसाच तसा = 0। आता झालं आपलं जे इक्वेशन दिलं होतं त्यांनी, ते आपलं काय झालं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये झालं। आता बघूया इंडेक्स किती दिले, आपली इंडेक्स किती आली, y3 आली। आपली जी आहे इंडेक्स ऑफ व्हेरिएबल किती पाहिजे, आपल्याला नेहमी 2च पाहिजे, तेव्हाच काय असतो आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन। पण याच्यामध्ये इंडेक्स ऑफ व्हेरिएबल काय झाली, आपली 3 झाली। मग हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही, मग आपण याला काय म्हणणार, इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन। हा ह्या टाइपचा आहे। तिसरा बघूया आपण, तिसरा काय दिला आपल्याला, m + 2 × m - 5 = 0। आता आपल्याला याला पण काय करावं लागेल, आधी स्टँडर्ड फॉर्म मध्ये करून घ्यावं लागेल। स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे आपलं काय, ax² + bx + c = 0 ह्या फॉर्म मध्ये आपल्याला आधी करून घ्यावं लागेल। त्याच्यासाठी आपल्याला आधी ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल। ब्रॅकेट म्हणजे कसं करणार आपण, m चं मल्टिप्लाय m सोबत करणार, परत m चं मल्टिप्लाय 5 सोबत करणार। मग कोण उरलेला इकडे, 2 चं मल्टिप्लाय m सोबत आणि 2 चं मल्टिप्लाय 5 सोबत करून घेऊ, तेव्हा आपल्याला काय मिळेल, मग स्टँडर्ड फॉर्म मिळेल। काय येईल मग, m × m करणार आपण, m × m चं मल्टिप्लाय कोणासोबत केलं, m सोबत। आता m चं मल्टिप्लाय कोणासोबत करायचं आपल्याला, 5 सोबत। मग प्लस m मल्टिप्लाय हा -5, m चं मल्टिप्लाय कोणासोबत केलं आपण, -5 सोबत। आता प्लस हा काय इथे 2 आहे, मग 2 चं मल्टिप्लाय कोणासोबत करायचं आपल्याला, m सोबत। मी इथं काय करूया, 2 × m। आता 2 चं मल्टिप्लाय परत कशासोबत करायचे, -5 सोबत, प्लस 2 × -5। आता आपलं इक्वेशन काय येईल, मल्टिप्लाय करते आपण, m × m काय झाला, m चा स्क्वेअर झाला। आता हा काय 5 आहे, मायनस साइन आहे इथे, प्लस m आहे, मग 5 × m -5m येईल। इथे काय येईल, प्लस 2 × m म्हणजे काय झाला, 2m झाला। आणि इकडे 5 × 2
5 2 जा 10, 5 ला मायनस साइन असल्यामुळे 10 ला पण काय होईल मायनस साइन लागेल. आता आपला काय झाला m स्क्वेअर झाला -5m + 2m. आता इथे इंडेक्स काहीच नाही म्हणजे काय असते नेहमी पॉवर काय असते याची डिग्री 1 असते. आता इथं 2 दिसते आपल्याला 5m आणि 2m दोघं सारखे मग दोघांचं काय होईल एक मायनस आहे एक प्लस आहे दोघांचे काय होऊन जाईल मायनस होऊन जाईल. पहिला m स्क्वेअर जसाच तसा 5 मधून 2 गेला 3m. मोठ्या संख्येची साइन काय इथे मायनस म्हणजे ते करायला -3m. आणि इकडचा हा -10 जसाच तसा इज इक्वल टू 0 झाला. आता आपला हा कोणत्या फॉर्म मध्ये झाला आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये झाला. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c म्हणजे हा आपला काय झाला x स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलेला. आता आपण सांगू शकतो हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. बघा आता इंडेक्स व्हेरिएबल ऑफ इंडेक्स किती दिलेला इथे 2 दिलेला आहे. 2 दिलेला असेल तर आपला काय असतो इट इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणूया मग आपण याला इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा काय मग आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इझी आहे. या टाइपचे प्रश्न एक्झामला विचारले जातात 1 मार्काला. पुढचा प्रश्न घेऊया आता. क्वेश्चन 2 राइट द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द फॉर्म ऑफ द a स्क्वेअर प्लस bx प्लस c. म्हणजे आपल्याला 2 एक्झाम्पल दिलेले इथे काय म्हटलेले आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते आपल्याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला ते लिहायचे. बघूया आता आपला प्रश्न काय दिलेला आहे 2y इज इक्वल टू 10 मायनस y स्क्वेअर. आधी तर आपण काय करणार याला कंपेअरिंग करणार जो आपला आहे स्टँडर्ड फॉर्म त्याच्यासोबत काय करणार आपण कंपेअर करणार. करूया मग कंपेअरिंग विथ x स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता बघा इथे काय दिलं आपल्याला ax स्क्वेअर आपला जो आहे स्क्वेअर वाला तो इज इक्वल टू च्या त्या साइडला आपल्याला काय करावं लागेल मध्ये घ्यावं लागेल. आता हा जो y आहे y स्क्वेअर हा इकडे काय मायनस तो जर आपण इज इक्वल टू च्या इकडे आणला तर काय होऊन जाईल तो प्लस होऊन जाईल. काय आला मग आपला y स्क्वेअर काय होता मायनस होता इकडे आला तर प्लस झाला. आता हा 2y इकडे प्लस आहे आपल्याला इकडेच पाहिजे हा तसाच तसा ठेवूया आपण. हा काय राहिला 2y तसाच राहिला इकडे. आता 10 इकडे काय आहे प्लस आहे इज इक्वल टू ह्या साइडला आला तर काय होऊन जाईल तो पण मायनस होऊन जाईल. मी तर काय आला आपला -10 इज इक्वल टू 0 आला आपलं. इथे काहीच नाही म्हणजे सुरुवातीला काय असतो 1 असतो. मग आला ax स्क्वेअर प्लस bx आणि प्लस c इज इक्वल टू 0 ह्या फॉर्म मध्ये आपला आलेला आहे. मग आपल्याला काय करायचं आता याच्या abc काढायचे a b आणि c व्हॅल्यू काढायची आहे. काय a ची व्हॅल्यू काय येईल आपली हा काय असतो आपला ax म्हणजे हा काय झाला a किती आला 1 आला. bx म्हणजे हा by दिलेला आपल्याला इथे म्हणजे b काय झाला आपला 2 झाला. आणि c म्हणजे काय असतो हा लास्ट वाला -10 काय झाला आपला हा c झाला. या टाइप मध्ये आपण करू शकतो. दुसरा प्रश्न घेऊया त्यातला दुसरा आपला p आणि ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे 3 + 6p इज इक्वल टू -5 दिलेला आहे. याला पण आपण काय करून घेणार कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c याच्या सोबत आपण त्याला कंपेअर करून घेणार. करूया मग कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 याच्यासोबत काय करणार आहे आपण याला पण कंपेअर करून घेणार आहे. आता कंपेअर करण्यासाठी आपल्याला ax स्क्वेअर दिलेला आहे इथं आपल्याला ब्रॅकेट दिलेला आहे आधी. मग तो ब्रॅकेट काय करूया आपण सॉल्व करून घेऊया. कोणत्या टाइपने करणार आपण तो ब्रॅकेट सॉल्व 3 + 6p इज इक्वल टू -5. आता p दिलेला आहे ब्रॅकेटच्या बाहेर p आहे म्हणजे पूर्ण या ब्रॅकेटला हा p काय दिलेला आहे मल्टिप्लाय दिलेला आहे. मग आपण तो सॉल्व करून घेऊया. p × 3 काय येईल मग 3p प्लस p × 6 काय झाला मग तो 6p हा 6p आणि हा एक p म्हणजे p चा काय झाला स्क्वेअर 2 p झाले की नाही मल्टिप्लाय केले म्हणून p चा काय केला आपण स्क्वेअर केला इज इक्वल टू हा 5. आता आपल्याला या फॉर्म मध्ये करायचं आहे. मग आपल्याला 5 काय करावं लागेल इज इक्वल टू च्या मध्ये आणावं लागेल. मग 5 काय दिलेला इकडे प्लस आहे जर इज इक्वल टू च्या जर मध्ये घेतला आपण तर तो काय होऊन जाणार मायनस होऊन जाणार. मग काय राहिला आपला 3p + 6p स्क्वेअर -5 इज इक्वल टू 0. तरी पण आपला अजून झालेला नाही स्टँडर्ड फॉर्म. आधी आपल्याला स्क्वेअर पाहिजे. आपला स्क्वेअर वाला कुठे दिलेला आहे 2 नंबरला. मग आपण त्याला ऍडजस्ट करूया. हा इकडे घेणार आणि 3p मध्ये घेणार. काय येईल मग त्याचा 6p स्क्वेअर प्लस 3p -5 इज इक्वल टू 0. आत्ताशी आपला काय झाला याच्यासोबत कंपेअर झाला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता आपण abc चे व्हॅल्यू लिहून घेऊया. a इज इक्वल टू b इज इक्वल टू c.
जो पहिला असतो तो काय असतो नेहमी ए असतो, म्हणून इथे काय घेणार आपण ए किती आला आपला 6 आला. हा बी मधला जो आहे तो काय असतो आपला बी असतो, म्हणून 3 काय झाला आपला बी झाला. आणि लास्ट वाला जो आहे सी तो काय झाला आपला -5, हा काय झाला आपला सी झाला. कोणत्या टाइपचे होते आपले हे, आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये करून एबीसी काढायचे होते. हा मग आपण ते त्यातले 2 एक्झाम्पल सॉल्व्ह केले. आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. क्वेश्चन 3 दिलेला आहे आपल्याला. इफ x इज इक्वल्स टू 3 इज द वन रूट ऑफ द इक्वेशन kx मायनस 10x प्लस 3 इज इक्वल्स टू 0 फाइंड द व्हॅल्यू ऑफ द k. म्हणजे आपल्याला हे इक्वेशन दिलेले आहे kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. तर आपल्याला काय करायचं आहे, k ची व्हॅल्यू ही आपल्याला फाइंड करायची आहे. करूया मग. काय क्वेश्चन दिलेला आपल्याला kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. हा आणि x किती घ्यायला लावलेले आपल्याला, x इज इक्वल्स टू 3. म्हणजे x ची व्हॅल्यू किती घेणार आपण 3 घेणार. हा मग इफ काय दिले आपल्याला, इफ x इज इक्वल्स टू दिलेला आहे आपल्याला, x किती दिलेला हा 3 दिलेला आहे. म्हणजे x च्या ठिकाणी काय पुट करणार आपण 3 हा पुट करणार. काय येईल मग k. x म्हणजे काय घ्यायचं आपल्याला 3 घ्यायचंय. 3 चा काय केला आपण स्क्वेअर केला. मायनस 10 x म्हणजे काय आपला 3 आहे प्लस 3 इज इक्वल्स टू 0. हा आता k जसा तसा 3 चा काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचं. 3 चा जर स्क्वेअर केला तर काय येणार आहे 9k मायनस 10 3 जा 30 आला प्लस 3 इज इक्वल्स टू 0. आता हा काय दिलाय 9k. हा मायनस 30 प्लस 3. आता एक काय मायनस आहे आणि एक काय प्लस आहे. जेव्हा एक मायनस आणि एक प्लस असतं तेव्हा काय होतं आपलं मायनस होतं. म्हणजे 30 मधून जर 3 गेला तर किती येणार आहे आपला 27 येणार. हा आणि मायनस साइन लागणार, कारण का मोठ्या संख्येची साइन काय आहे मायनस, म्हणून याला काय साइन लागणार मायनस साइन. आणि हा 9k जसाचा तसाच लिहिला आपण इज इक्वल्स टू 0. आता आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची आहे. मग आपल्याला हे 27 ला काय करावं लागेल, इज इक्वल टू च्या त्या साईडला पाठवावं लागेल. मग आपण इकडे मायनस आहे, जर त्या साईडला पाठवला तर काय होऊन जाणार तो प्लस होऊन जाणार. म्हणजे -27 चा काय झाला प्लस 27 झाला. इकडे हा 9k जसाच तसा आला आपला. आता 9 काय केला मल्टिप्लाय, आपण जर 27 कडे पाठवला तर काय होऊन जाणार तो डिव्हिजनला जाणार. काय येईल मग आपला k इज इक्वल्स टू हा 27 जसाच तसा डिवायडेड बाय 9 इकडे मल्टिप्लाय होता म्हणून 27 कडे गेला तर काय झाला तो डिव्हिजनला गेला. 9 1 जा 9 9 3 जा 27. म्हणजे k ची व्हॅल्यू किती आली आपली 3 आली. k इज इक्वल्स टू 3 आपलं काय हे आन्सर आहे. x पण 3 दिलेला होता आणि k पण किती आला आपला 3 आला. पुढचा प्रश्न घेऊया. क्वेश्चन 4 दिलेला आपल्याला सॉल्व द फॅक्टरायझेशन मेथड. आता ह्या प्रश्नामध्ये काय करायचे आपल्याला फॅक्टर काढायचे. आपण डायरेक्ट प्रश्न नाही घेते, एका प्रॅक्टिस सेट मधले 1 किंवा 2 असे प्रश्न आपण सॉल्व करतोय. डायरेक्ट प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट आपण सॉल्व नाही करत आहे. काय दिले आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने आपल्याला हा सॉल्व करायचे. म्हणजे आपल्याला याचे काय करायचे फॅक्टर पाडायचे. आता फॅक्टर पाडताना नेहमी काय असतं आपल्याला जी लास्ट संख्या असते म्हणजे हा 54 जो दिलेला आहे याचं काय करायचं असतं आपल्याला म्हणजे अशा 2 संख्या शोधायच्या की त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर किती यायला पाहिजे, लास्टची जी संख्या आहे ती यायला पाहिजे. आणि मधली जी संख्या आहे ना त्या आपण ज्या 2 संख्या शोधणार त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जर केली तर जे आन्सर येणार आहे ते जे मधलं जे आहे आपला हा जो दिलेला आहे एवढं आलं पाहिजे. म्हणजे आता आपल्याला अशी संख्या शोधायची का मल्टिप्लाय केल्यावर किती यायला पाहिजे तो 54 यायला पाहिजे आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्यावर किती यायला पाहिजे -15 यायला पाहिजे. करूया मग आपण. काय करायचं आपल्याला फॅक्टर पाडायचे. मल्टिप्लाय केल्यावर किती यायला पाहिजे आपला 54 यायला पाहिजे. अशा संख्या शोधूया आपल्या कोणत्या कोणत्या आहे. 54 यायला पाहिजे आणि -15 यायला पाहिजे जर आपण प्लस मायनस त्यांना केलं तर. आता आपण 9 आणि 6 जर घेतला 9 6 जा 54 काय घेतलं आपण 9 आणि 6 जर घेतला आपण तर 9 आणि 6 मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतो हा 54 येतो. पण आता बघा आपल्याला इथे साइन काय आहे प्लस आहे. आता नेहमी आपण फक्त संख्याच नाही घेणार त्याच्यासोबत त्याच्या साइन पण चेक करणार आहोत करेक्ट आल्या आहे की नाही. आता जर आपण इथं दोघांना जर प्लस प्लस घेतल्या 9 6 जा 64 येतोय आणि ऍडिशन केली तर काय येतोय तो 15 पण येतोय. पण साइन काय पाहिजे आपल्याला मायनस पाहिजे. मग आपण साइन चेंज करूया. जर एकाला मायनस घेतली आपण एकाला जर मायनस घेतली तर इथे मायनस साइन लागेल जी की आपल्याला नकोय. मग आपण दोघांना पण काय करणार मायनस साइन घेणार.
म्हणजे 9 6 जाता आपला 54 आला. मायनस मायनस मल्टिप्लिकेशन जेव्हा आपण करतो तेव्हा मायनस मायनस काय होऊन जातं, प्लस होऊन जातं. आणि मायनस मायनस जर केला आपण तर ऍडिशन होईल आणि मोठ्या संख्येची साईन काय आहे, -9 आहे. हा -9 आहे म्हणजे ते मायनस साईन आहे मोठ्या संख्येला. मग आपल्या आन्सरला पण काय लागेल इथे मायनस साईन लागेल. म्हणून आपण दोघांना पण साईन काय घेणार आहे, मग मायनस मायनस घेणार आहे. म्हणजे -9 मल्टिप्लाय -6 -9चा आणि -6चा जर मल्टिप्लाय केला तर किती येतो, +54 येतो. आणि -9 आणि -6 मायनस मायनस हा नेहमी प्लस होतो. मग 9 आणि 6 हा 15 झाला आणि मोठ्या संख्येची साईन काय इथे मायनस, म्हणून 15 ला पण काय साईन आली आपली, मायनस साईन आली. मग आपण त्या संख्या घेऊया. कोणत्या घेतोय आपण, -9 आणि -6. तर आता यांचं काय करायचं आपल्याला, ही जी मधली संख्या दिलेली 15x, हा याच्या जागी ही संख्या काय करायची आपल्याला, पुट करायची. लास्टची संख्या तशीच ठेवायची. लास्टच्या संख्येमध्ये काही चेंजेस नाही करायचा. पहिल्या पण नाही आणि लास्टच्या पण नाही. फक्त जे आपलं दोन संख्या घेणार आहे त्या कुठे ठेवायचं, नेहमी मध्यभागीच ठेवायच्या. ठेवूया मग काय दिले आपला प्रश्न, x² हा तसंच घेणार आपण, त्याला काहीच बदलायचं नाही. 15च्या जागी काय घेणार आपण, 9 आणि 6 घेणार. पण 9 डायरेक्ट घेणार का, नाही. 9 ला पण काय लावणार आपण, x लावणार आणि 6 ला पण काय लावणार, x लावणार. इथे काय आला, -9x आला. आणि 6 ला पण काय म्हणणार आपण, -6x म्हणणार. हा x जो आहे आपला तो लावून द्यायचा आपण. +54 = 0. काय केलं आपण, ज्या आपण दोन संख्या घेतल्या होत्या त्या काय केल्या आपण, ह्या मध्यभागी जी संख्या होती आपली -15 त्याच्या जागी काय केलं आपण, त्या संख्या पुट केल्या. आता आपल्याला काय करायचं, यांची एक जोडी तयार करायची. पहिले दोघांची आणि नंतर ह्या दोघांची, दोनची काय करायची आपल्याला, जोडी तयार करायची. जोडी तयार केल्यानंतर याच्यातून आपल्याला कॉमन काढायचा असतो. पहिले याच्यातून जी आपण जोडी केली त्याची पहिली. आता इथं काय दिलेलं आहे, x² दिलेला आहे, -9x दिलेला आहे. आता याच्यामध्ये बघितलं आपण कॉमन येण्यासारखा कोण आहे, x. दोघांमध्ये पण x काय दिलेला आहे आपल्याला, कॉमन दिलेला आहे. मग x काय करूया आपण, कॉमन काढून घेऊया. जर x कॉमन काढला, इथे x किती होते, 2 होते. याच्यातून एक x आपण काढून घेतला तर याच्याकडे काय उरेल, एक x उरेल की नाही. आणि मायनस साईन जशीच्या तशी. आता इथे काय होता, 9x होता. 9चा x तर आपण काढून घेतलेला आहे, इथे कॉमन काढलेला आहे. मग इथं काय उरला, फक्त 9 उरला. हे काय झालं आपलं, एवढं झालं. याच्यातलं कॉमन काढून घेत झालं. आता दुसरी जी जोडी केलेली आपण त्याच्यामधून कॉमन काढूया. त्याच्यातून काय कॉमन काढणार आपण, -6 काय केलं आपण, कॉमन काढला. कारण सुरुवातीला जे दिलेलं असतं तेच आपल्याला कॉमन काढायचं आहे. 6 काय केलं आपण, कॉमन काढला. मध्ये काय उरला मग, हा x उरला. आणि प्लस साईन आहे, पण आपण कॉमन काय काढलेलं आहे, मायनस साईन आपण कॉमन काढून घेतलेली. मग इथं प्लस आहे, इथं काय होऊन जाणार आपली, मायनस साईन होऊन जाणार. आता इथे किती, 54 मधून आपण 6 कॉमन काढते. म्हणजे 54 ला आपल्याला काय करायचंय, 6 ने डिवाइड करायचं. जर आपण 54 ला जर 6 ने डिवाइड केला तर आपला आन्सर काय येणार आहे, 9 येणार आहे. मग इथं आपण काय लिहिणार, 9 लिहिणार. काय केलं आपण, कॉमन काढून घेतले. आता जर तुम्ही बघितलं, हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट, दोघं ब्रॅकेट काय आलेले, सेम आलेले. मग आपण इथे काय घेणार, x - 9 एकदाच घेणार. दोनदा आलेला आहे की नाही, तो जो दोनदा आलेला आहे तो काय करणार आपण, एकदाच घेणार. आणि x आणि हा -6 हा एका ब्रॅकेट मध्ये आपण लिहून घेणार. आता आपले काय आले, x - 9 आला आणि x - 6 आला. दोन फॅक्टर आपले आलेले. आपण काय करणार, याला 0 लावून घेऊया. मग x - 9 = 0. x ची व्हॅल्यू काढायची की नाही आपल्याला, x - 6 = 0. x ची व्हॅल्यू काढायची म्हणून 9 काय होईल, च्या त्या साईडला जाईल. हा 9 जर इकडे मायनस च्या त्या साईडला गेला तर काय होऊन जाईल, तो प्लस होऊन जाईल. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली आपली, 9 आली. इकडे मायनस होता, इकडे गेला तर काय झाला, प्लस झाला. सेम तसंच x इकडे, 6 का इकडे मायनस च्या त्या साईडला गेला तर काय होऊन जाणार, प्लस होऊन जाणार. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली आपली, 9 आणि 6. म्हणजे जे रूट्स आहे आपले ह्या फॅक्टरचे, रूट्स किती आले आपले, 9 आणि 6 आले. हा काय आपला फॅक्टरायझेशनचा क्वेश्चन आहे. या टाइपचे क्वेश्चन विचारले जाते एक्झामला. पुढचा टाइप घेऊया आता. पुढचा टाइप आहे आपला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. म्हणजे हा जो प्रश्न दिलेला आपल्याला, हा काय करायचा आपल्याला, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड हा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. मोठा चॅप्टर असल्यामुळे याच्यामध्ये खूप सारे टाइप पण दिलेले. काय आपला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. प्रश्न दिलेला आपल्याला x² प्लस x - 20 = 0. आता पहिले आपण ह्या टाइप मध्ये फर्स्ट काय करणार, आपण याला कंपेअरिंग करून घेणार आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये. करूया मग. कंपेअरिंग विथ x² प्लस bx प्लस c = 0. त्या फॉर्म मध्ये आपल्याला काय केला, हा प्रश्न दिलेलाच आहे. आपण डायरेक्ट काय लिहून घेऊया, ABC लिहून घेऊया. a = b आणि c = काहीच नाही. म्हणजे नेहमी काय असतो, 1 असतो. x
एक्सच्या कोएफिशियंट काहीच दिलेला नाहीये, काहीच दिलेला नसतो तेव्हा नेहमी काय असतो 1 असतो. म्हणजे आपला ए काय आला 1 आला. इथे काय दिलंय, इथं पण फक्त एक्स दिलेला आहे, एक्सच दिलेला आहे म्हणजे तिथे पण काय घेणार आपण नेहमी 1च घेणार. बी पण किती आला 1. आता सी जो आहे किती दिलेला आहे तो -20 आपल्याला दिलेला आहे. आता आपण याच्यामध्ये कंपेअरिंग करून घेतलं. आता ह्या टाइप मध्ये करताना आपल्याला काय करायचं, एक थर्ड टर्म म्हणून एक फॉर्म्युला आहे तो आपल्याला ह्या कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये वापरायचा आहे. घेऊया मग थर्ड टर्म. थर्ड टर्म साठी काय आपला b/2 ब्रॅकेटचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचं आहे. b/2 जो दिलेला आहे त्याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचं आहे. बी म्हणजे काय आपला 1 आहे, मग बी च्या ठिकाणी काय घेणार आपण 1 घेणार. इथे काय करणार आपण 2 चा स्क्वेअर करणार. आता 1 चा जर आपण स्क्वेअर केला तर 1 चा स्क्वेअर काय येतो नेहमी 1च येतो, म्हणून तिथे काय घेणार आपण 1च घेणार. आणि 2 चा जर स्क्वेअर केला तर तो काय येतो आपला 4 येतो. मग आपलं काय आलं 1/4. थर्ड टर्म जी आहे ती काय आली आपली 1/4 आली. आता थर्ड टर्म काय करायची आपल्याला आपल्या इक्वेशन मध्ये काय करायची पुट करायची. आता बघा इक्वेशन काय दिलेलं आहे आपल्याला, x² + x - 20 = 0. आता आपलं एबीसी काढून झालेलं आहे. मग ह्या इक्वेशनला आपण काय करूया, हा जो -20 हा इकडे मायनस आहे, आपल्याला काय करायचं = त्या साईडला पाठवायचा. मग त्या साईडला जर पाठवलं तर काय होऊन जाणार, तो प्लस होऊन जाणार. मग x² + x = 20 हा आपलं इक्वेशन झालं. आता जी आली आपली 1/4 जी आपली थर्ड टर्म आली ती काय करणार आपण दोघांना ऍड करणार. म्हणजे इकडे पण करणार x² + x ला आणि इकडे ह्या 20 जो आहे त्याला पण काय करणार आपण ऍड करणार. म्हणूया मग ऍडिंग थर्ड टर्म बोथ साइड. म्हणजे दोघांना पण आपण काय करणार ऍड करणार. म्हणजे कोणता हा जो इक्वेशन 1 दिले आपल्याला याच्यामध्ये काय करणार आपण ह्या दोघांना आपण काय करणार थर्ड टर्म ऍड करणार. काय येईल मग आपलं इक्वेशन जर आपण थर्ड टर्म ऍड केली तर इथे काय येईल आपला x² आला + x हा दिलेला आहे. याच्यामध्ये आपण काय करतोय 1/4 हा काय करतोय आपण ऍड करतोय. = 20 + 1/4 याच्यामध्ये पण काय करतोय आपण 1/4 ऍड करतोय. म्हणजे आपण दोघांमध्ये 1/4 जी आली आपली थर्ड टर्म ती काय केली दोघांमध्ये पण ऍड केली. आता इथे काय आलं आपला x² + x + 1/4. आता आपण ह्या जर इक्वेशनला व्यवस्थित बघितलं तर आपल्याकडे एक 7वीला एक फॉर्म्युला होता a + b होल ब्रॅकेटचा स्क्वेअर, एक्सपान्शन फॉर्म्युला आपण त्याला म्हणतो. तो काय करायचा आपल्याला इथे वापरायचा आहे. काय दिलेला होता आपला a + b चा जो ब्रॅकेट आहे त्याचं काय होल स्क्वेअर. मग त्याचं एक्सपान्शन काय येतं आपलं नेहमी a² + 2ab + b². a² म्हणजे आपल्या इथे काय झाला x चा स्क्वेअर झाला. 2ab म्हणजे काय झाला आपला इथं x झाला. आणि प्लस b² म्हणजे काय झाला आपला 1/4 झाला. मग हा जो एक्सपान्शन फॉर्म्युला हा काय करायचा आपल्याला इथे यूज करायचा. म्हणजे आपल्याला जे आपले इक्वेशन दिले ते कोणत्या फॉर्म मध्ये दिलेले आहे, एक्सपांड फॉर्म मध्ये दिलेले की नाही. मग त्याला आपल्याला ह्या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. म्हणजे a + b च्या फॉर्म मध्ये आपण त्याला लिहून घेणार. मग a म्हणजे काय आपला x आहे. मग इथे आपण काय घेणार फक्त xच घेणार. इथे काय घेतलं फक्त xच घेतला. b म्हणजे काय आपला 1/4. पण केव्हा आला तो जेव्हा आपण स्क्वेअर केला असेल की नाही तेव्हा काय आला 4 आला. जर स्क्वेअर केलेला नसेल आपण आधी तर त्याला काय आला असतं मग तो 1/2 आला असता. मध्ये काय साईन आहे आपली प्लस, त्याचा पण काय करायचं मग आपल्याला स्क्वेअर करायचं. कारण ब्रॅकेटचं काय दिलेलं आपल्याला इथे स्क्वेअर दिलेला आहे की नाही, म्हणून आपण x + 1/2 चा काय केला स्क्वेअर केला. जर आपण व्यवस्थित जर क्रॉस चेक केला एकदा x चा जर स्क्वेअर केला a चा स्क्वेअर करतो म्हणजे आपण x चा काय केला स्क्वेअर केला तर तो काय येणार आहे नेहमी x² येणार आहे. आणि 1/2 1/2 म्हणजे काय होता आपला b होता. b चा आपण काय करतो आपण लास्टला स्क्वेअर करतो. आपल्याला मधला ही संख्या बघायचीच नाहीये, फक्त पहिलं आणि लास्टच बघायचे. b म्हणजे काय आपला 1/2. मग 1/2 चा जर आपण स्क्वेअर केला असता तो पण किती आला असता 1/4च आला असता. म्हणजे आपला आन्सर काय आलेलं इथे बरोबर आलेलं आहे. आपण काय केलं एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून इक्वेशन तयार करून घेतलं. इथे काय लिहिणार मग आपण 20 + 1/4. पुढे सॉल्व्ह करतोय आपण. काय आला इथे 20 + 1/4. काय करणार मग आपण हा जसा तसा ठेवला x + 1/2 चा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून काढलेला.
एक्स प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा आता इथे काय करणार बघा, इथे काय हा 20 आहे, इथे काय दिलेला आहे 4 दिलेला आहे, म्हणजे यांचं काय करणार आपण मल्टिप्लिकेशन करून घेणार. हा 20 × 4 किती झाला, हा 80 झाला, प्लस हा काय झाला इकडचा 1, हा काय झाला इथे 1 झाला, अपॉन हा 4 काय तो लिहून घेतला आपण, डिनॉमिनेटर जो 4 होता तो काय केला लिहून घेतला. ऍडिशन जर केली काय आला इथे 80 + 1 किती आला, हा 81 आला. आणि खाली डिव्हिजन 4 जसं असतं तसं एक्स प्लस 1/2 चा काय करतोय आपण स्क्वेअर. आता आपल्याला हा स्क्वेअर नकोय, स्क्वेअर काढून टाकायचा आपल्याला, तर याला काय करू आपण अंडर रूट मध्ये घेऊया. मग याचा जर स्क्वेअर काढून टाकला आपण व एक्स प्लस 1/2 चा जर स्क्वेअर काढला, इथे काय घेणार आपण 81/4 अंडर रूट मध्ये टाकला. अंडर रूट मधून जर बाहेर आला तर काय होईल मग 81 कशाचा स्क्वेअर आहे 9 चा, आणि 4 कशाचा आहे 2 चा. आपलं इक्वेशन काय होतं ते पहिलं एक्स प्लस 1/2. आता अंडर रूट मधून बाहेर काढला म्हणजे काय आला आपला 9/2. पण आपल्याला माहित आहे का हा प्लस आहे की मायनस आहे, नाही, कारण आपण +9 चा स्क्वेअर केला तरी पण काय येतो 81, आणि -9 चा पण केला तरी पण काय होतो आपला 81च येतो. म्हणून आपल्याला माहित आहे का हा प्लस आहे का मायनस आहे, म्हणून आपण दोघां प्लस पण घेणार आणि मायनस पण घेणार. आता आपण दोघं साइन घेतलेला आहे, प्लस पण आणि मायनस पण. आता दोघं साइन घेतल्यानंतर आपण ह्या इक्वेशन मध्ये दोघं टाइप मध्ये पुट करणार, एकदा प्लस मध्ये पुट करणार, एकदा काय करणार मायनस मध्ये पुट करणार. मग करूया आपण एक्स प्लस 1/2, एकदा काय करतोय आपण प्लस करतोय, काय केलं आपण इथे प्लस केलं इज इक्वल्स टू, काय करतोय आपण एकदा प्लस केलं, आणि एकदा कोणत्या फॉर्म मध्ये करणार आपण मायनस फॉर्म मध्ये, म्हणजे एक्स प्लस 1/2 इज इक्वल्स टू -9/2. एकदा प्लसच ठेवला आणि एकदा काय ठेवला मायनसच ठेवला. आता एक्स ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, म्हणजे हा एक्स इकडेच ठेवा लागेल. मग 1/2 इकडे काय प्लस आहे, जर आपण 9/2 कडे पाठवलं तर काय होऊन जाईल तो मायनस होऊन जाईल. मग काय आला 9/2 - 1/2. 9 मधून 1 मायनस झाला, कारण मध्ये काय मायनस साइन आहे दोघांमध्ये, आणि डिनॉमिनेटर दोघांचे पण सेम आहे म्हणून 2 एकदाच लिहून घेतला. 9 मधून 1 गेला किती आला 8 आला, किती आला हा 8 आला. इकडे काय येणार x जसा तसा ठेवला 9 - 9/2. आता हा काय इकडे प्लस इकडे आला तर काय झाला -1/2. दोघं पण काय आहे मायनस मायनस आहे, -9 आणि -1, मायनस मायनस काय होऊन जाणार प्लस होऊन जाणार. काय येणार मग इथे मायनस मायनस प्लस, मोठ्या संख्येची साइन -10/2, म्हणजे आपल्या x च्या दोन व्हॅल्यू आलेले आपल्याकडे. काय त्या x इज इक्वल्स टू 8/2 आणि x इज इक्वल्स टू -10/2. काय मग 2 1 जा 2 2 4 जा 8, x किती आला एकदा 4 आला, आणि x इज इक्वल्स टू 2 1 जा 2 2 5 जा 10 -5, म्हणजे x च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला. एक तर काय आली x इज इक्वल्स टू 4 आली, आणि एक काय आली x इज इक्वल्स टू -5 आली. म्हणजे आपले जे रूट आहे ह्या इक्वेशनचे रूट काय आले आपले 4 आणि -5, हे काय आले आपले रूट आलेले ह्या इक्वेशनची. कोणती मेथड होती ही कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड होती. याच्यामध्ये काय केले आपण दोन फॉर्म्युले यूज केलेले. एक तर काय थर्ड टर्म म्हणून आहे, थर्ड टर्मचा फॉर्म्युला काय करून घेतला आपण b/2 चा स्क्वेअर केला, आणि 1/4 ही काय काढली आपण थर्ड टर्म काढली. आणि ती थर्ड टर्म काय केली मग आपलं जे इक्वेशन होतं त्याच्यामध्ये आपण पुट केली. पुट केल्यानंतर पण इथे कोणता फॉर्म्युला वापरला मग आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरला. एक्सपान्शन फॉर्म्युला वापरला म्हणजे कोणता फॉर्म्युला होता आपला a + b होल ब्रॅकेटचा स्क्वेअर, इथे तो यूज केला. त्याच्यानंतर काय काढले मग आपण एक्सच्या ह्या दोन रूट आपण काढून घेतलेले आहे. या टाईपचा प्रश्न पण येतो. पुढचा प्रश्न घेऊया आता. पुढचा प्रश्न आहे आपला युजिंग फॉर्म्युला मेथड. मागचा जो होता तो काय होता कम्प्लीट स्क्वेअरिंग मेथड, हा काय दिला आपल्याला फॉर्म्युला मेथड. याचा पण म्हणजे स्टेप वेगळीच आहे आपली. काय दिला प्रश्न x² + 6x + 5 इज इक्वल्स टू 0 दिलेला आपल्याला प्रश्न. आता याला पण काय करणार आपण कंपेअरिंग करून घेणार कशासोबत x² + bx + c सोबत करून घेऊया. मग कंपेअरिंग ऑन x² + bx + c इज इक्वल्स टू 0, त्याच्यासोबत काय करणार आहे आपण कंपेअर करतो. कंपेअर म्हणजे का करायचे आपल्याला abc ची व्हॅल्यू काढण्यासाठी. मग a ची व्हॅल्यू काय येणार आपली a इज इक्वल्स टू b इज इक्वल्स टू c इज इक्वल्स टू पहिली a किती आला 1 आला, b काय येणार आहे 6 येणार आहे, आणि c काय येणार आहे 5 येणार आहे. फॉर्म्युला मेथड. आता फॉर्म्युला मेथड साठी आपल्याला परत दोन फॉर्म्युला वापरायचे.
एक ए बी स्क्वेअर मायनस 4ac. मग पहिला फॉर्म्युला काय आपला बी स्क्वेअर मायनस 4ac हा आपला एक फॉर्म्युला आहे. कशासाठी फॉर्म्युला मेथडसाठी. आता बी म्हणजे काय आपला 6 आहे म्हणजे आपण 6चं काय करणार आहे आधी स्क्वेअर करणार आहे. -4 मल्टिप्लाय ए म्हणजे काय आपला 1 आणि बी म्हणजे सी म्हणजे काय आपला 5. मग इथं काय करणार आपण लिहून घेतलं काय केलं हा बी म्हणजे बी स्क्वेअर 4 फॉर्म्युल्यातच दिलेला आहे 4. ए म्हणजे आपला ए आणि 5 म्हणजे काय आपला सी. ह्या व्हॅल्यू काय केल्या आपण इथे पुट करून घेतली. आता 6चा जर स्क्वेअर केला तर किती येतो तो 36 येतो. मायनस 4 1 जा 4 मल्टिप्लाय हा 5. आता इथे काय येणार मग 36 मायनस 4 5 जा 20. आता 36 मधून जर 20 मायनस केला आपण तर काय येतो आपल्याला 16 येतो. म्हणजे आपला फॉर्म्युला कोणता होता बी स्क्वेअर मायनस 4ac चं आन्सर काय आलेलं आहे आपलं 16 हे आन्सर आपलं आलेलं आहे. हा एक फॉर्म्युला आहे. आता याच्याच मध्ये अजून एक दुसरा फॉर्म्युला आहे तो काय मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा काय एक फॉर्म्युला आहे. हा पहिला फॉर्म्युला याच्यामध्ये फॉर्म्युला मेथड मध्ये आणि हा काय दुसरा फॉर्म्युला आहे ह्या प्रश्नामध्ये. काय मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता मायनस बी म्हणजे काय आपला 6 आहे. मग आपण काय करूया 6 घेऊया डायरेक्ट काय घेतला आपण -6 प्लस मायनस अंडर रूट. आता हा परत काढण्याची गरज आहे का बी स्क्वेअर मायनस 4ac तर नाही कारण का आपण हा काढलेला आहे. काय आलेला होता तो 16 आलेला होता तो फक्त काय केला आपण रूट मध्ये ठेवून घेतला. मग हा काय केला इथे डायरेक्ट आपण 16 लिहून घेतला अपॉन काय 2 मल्टिप्लाय ए म्हणजे काय आपला 1 आहे. काय आला आपला -6 प्लस मायनस अंडर रूट काय आता अंडर रूट 16 हा कशाचा स्क्वेअर आहे 4 चा स्क्वेअर आहे. मग आता हा जर बाहेर आला अंडर रूट मधून तर काय होऊन जाणार तो डायरेक्ट 4 होऊन जाणार. काय झाला 4 झाला. इथे काय 2 मल्टिप्लाय 1 2च येणार. काल आपला आन्सर -6 प्लस -4. आता इथे प्लस आणि मायनस दोघं पण दिलेले म्हणजे दोघं पण वेळेस आपल्याला सॉल्व्ह करायचे. एकदा प्लस वेळेस करायचं आणि ह्याच इक्वेशनला काय करायचं एकदा मायनसला करायचं. काय येईल मग -6 प्लस 4 अपॉन 2 और काय येईल इथे -6 -4 अपॉन 2. एकदा मायनस आहे एकदा प्लस आहे एकदा प्लस एकदा मायनस केलं तर मायनस होईल आणि मोठ्या संख्येचे साइन. मग 6 मधून 4 गेला किती उरला 2 उरला मोठ्या संख्येची साइन मायनस अपॉन काय झाला हा 2 कट झाला उरला काय ते 1 म्हणजे आन्सर काय आला आपलं 1 आला. एक्स जी आहे आपली एक्स किती आला 1 आला. परत आपल्याला एक्सच काढतोय आपण हा पण 2 आहे ना. मायनस मायनस काय झाला प्लस झाला मोठ्या संख्येची साइन मायनस अपॉन 2 2 1 जा 2 2 5 जा 10 एक्स किती आला मग -5 आला. 2 एक्सची व्हॅल्यू मिळालेली आपल्याला काय आली एक तर -1 आलेली आणि एक काय आलेली आहे -5 आलेली. कोणता होता हा युजिंग फॉर्म्युला मेथड. सोडवायला सोपा आहे फक्त याच्यामध्ये काय 2 फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे. पहिला कोणता होता बी स्क्वेअर मायनस 4ac चा फॉर्म्युला यूज करून घ्यायचा नेहमी आणि जो येईल तोच काय करणार आपण ह्या अंडर रूट मध्ये टाकणार. परत इथे सॉल्व्ह करायची गरज नाहीये. मग याच्यामध्ये टाकला तर आपल्याला माहित होतं डायरेक्ट 4 चा स्क्वेअर येतो 16 म्हणून त्याच्या जागी काय घेतला आपण डायरेक्ट 4 घेतला. आणि तिथे प्लस मायनस असल्यामुळे आपण दोनदा सॉल्व्ह केले. एकदा प्लस 4 केला आणि एकदा काय केला आपण -4 केला आणि आन्सर काढला. 100 हे दोघे व्हॅल्यू आलेले आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण 7 नंबरचा क्वेश्चन दिलेला आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट. काय करायचं आपल्याला डिस्क्रिमिनंट हा फाइंड करायचा. याच्यासाठी एक छोटा फॉर्म्युला आहे बी स्क्वेअर मायनस 4ac बी स्क्वेअर मायनस 4ac चा वापर करून आपण हा सॉल्व्ह करणार आहोत. आता बी स्क्वेअर मायनस 4ac चा फॉर्म्युला वापरायचा त्याच्यासाठी आपण काय करणार आधी कंपेअरिंग करून घेणार ax स्क्वेअर प्लस bx प्लस c सोबत काय करणार आपण कंपेअरिंग करून घेणार. करूया मग कंपेअरिंग with ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. आपण याच्यासोबत का कंपेअर करतो कारण आपल्याला एबीसी चे व्हॅल्यू फाइंड करायचे आहे म्हणून. मग आपण काय येईल आपल्या एबीसी चे व्हॅल्यू काय येणार आहे a इज इक्वल्स टू b इज इक्वल्स टू c इज इक्वल्स टू. आता पहिला काय झाला आपला a काहीच नाही म्हणजे काय येणार इथं x 1 येणार आहे b काय येणार इथे आपला 7 येणार आहे आणि c काय येणार आहे -1 येणार आहे. फॉर्म्युला काय याच्यासाठी आपला बी स्क्वेअर मायनस 4ac बी म्हणजे काय आपला 7. मग इथे काय करणार आपण 7 चा स्क्वेअर करून घेणार
4 फॉर्म्युल्यातच दिलेला आहे. मल्टिप्लाय ए म्हणजे काय आपला 1a आणि सी म्हणजे काय आपला -1. आता 7चा जर स्क्वेअर केला, 7चा स्क्वेअर किती असतो 49 मायनस आता इथे काय 4 मल्टिप्लाय 1च येणार आहे. 4 मल्टिप्लाय 1 केला तर 1च येणार आहे. मल्टिप्लाय हा काय राहिला -1. 49 लिहून घेऊया. आता इथे पण -4 आहे आणि इथे काय -1 आहे. दोन मायनस संख्यांचा जर आपण मल्टिप्लाय केला तर आन्सर नेहमी काय येतं आपलं प्लसच येतं. मग 4 मल्टिप्लाय 4 काय येणार आहे 4च येईल. 4 1 जा 4 पण ह्या दोघांची काय होऊन जाणार मायनस मायनस काय होऊन जाणार इथे आपला प्लस होऊन जाणार. मग काय झाला -49 प्लस 4. 49 आणि 4 ची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळणार आहे मग इथे 53 मिळणार आहे. म्हणजे आपलं जे आन्सर आहे b स्क्वेअर मायनस 4ac ते किती आलेलं आपलं 53 आलेलं आहे. काय म्हणते याला डिस्क्रिमिनंट आपण काय केला फाइंड केला. आता हाच सेम इथं दिलेला आहे, तोच फॉर्म्युला वापरायचा आपल्याला, फक्त थोडासा डिफरंट म्हणजे क्वेश्चन जरा अवघड आहे हा. त्याच्यामध्ये पण आधी काय करूया आपण कम्पेअरिंग करून घेणार. केला मग आपण कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c सोबत काय करतोय आपण याला कम्पेअर करतो. याच्यावरून काय मिळणार आपल्याला abc ची व्हॅल्यू मिळणार. काय येणार मग a इज इक्वल्स टू √2 आला, b इज इक्वल्स टू 4 आला आणि c इज इक्वल्स टू 2√2 आला. abc ची व्हॅल्यू काय केली आपण काढून घेतली. फॉर्म्युला आपल्याला परत हाच वापरायचा आहे b स्क्वेअर मायनस 4ac चा. लिहून घेऊया मग b स्क्वेअर मायनस 4ac. b म्हणजे काय आपला 4, मग इथे काय करणार आपण 4 चा स्क्वेअर करणार. मायनस फॉर्म्युला मध्येच काय दिलेला आपल्याला 4 दिलेला, तो 4 आपण लिहून घेतला. a म्हणजे काय आपला √2 मल्टिप्लायला आणि c म्हणजे काय आपला 2√2. आता इकडे पहिलं हे सोपं आहे. 4 चा जर स्क्वेअर केला तर तो काय येणार आहे आपला 16 येणार आहे. मग इथं काय लिहून घेतला आपण 16 लिहून घेतला. आता इथे बघा √2 मल्टिप्लाय √2 आहे, 2 √2 आहे आणि इथं 4 आणि 2 पण आहे. मग याच्यामध्ये काय करूया आपण आधी 4चं आणि 2चं मल्टिप्लिकेशन करून घेणार. म्हणजे हा 4 आणि हा 2 याचं काय केलं आपण आधी मल्टिप्लिकेशन केलं. 4 2 जा 8 आला, मायनस साइन 4 2 जा किती आला 8 आला. आता काय राहिलं आपल्याकडे √2 मल्टिप्लाय √2. दोघं पण काय √2 मल्टिप्लाय √2 काय होऊन जाणार आहे आपले एकाच रूट मध्ये लिहून घेऊ आपण किती आले ते √2 मल्टिप्लाय √2. 2 2 जा 4 आला. 4 कशाचा स्क्वेअर आहे आपला 2 चा स्क्वेअर आहे. आपण जर त्याला अंडर रूट मधून बाहेर काढला तर काय येणार आहे तो 2 होऊन जाणार. परत इथं काय येणार आहे 8 2 जा 16 आला. 16 मधून 16 गेला, आन्सर काय आलाय आपलं 0 आन्सर हे आलेला आहे. म्हणजे ह्या टाइपचा जर आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला डिस्क्रिमिनंट b स्क्वेअर मायनस 4ac चा वापर करून तर आपला आन्सर काय आलेला इथे 0 आलेला. हा पण एक प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन आहे जो की आपण रिव्हिजन साठी सॉल्व्ह करतोय. पुढचा प्रश्न घेऊया आता. पुढचा प्रश्न दिलेला आपल्याला फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे आतापर्यंत आपण काय करतो तो क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं होतं आपल्याला, आपण काय करायचं रूट फाइंड करायचं. आता आपल्याला रूट दिलेलं असणार आहे, आपल्याला काय करायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचे. काय दिलेलं आपल्याला पहिला प्रश्न 0 and 4. आता 0 and 4 ला आपण काय म्हणणार अल्फा अँड बीटा. पहिला काय असणार आहे आपला अल्फा असणार आहे. अल्फा म्हणजे काय झाला मग 0 झाला आणि बीटा म्हणजे काय झाला 4 झाला. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. पहिले आपल्याला काय करायचं अल्फा आणि बीटाची ऍडिशन करायची, नंतर अल्फा आणि बीटाची मल्टिप्लिकेशन करायची आणि त्यानंतर अजून एक फॉर्म्युला करून घेऊया. मग आपण आधी ऍडिशन करूया अल्फा प्लस बीटा. अल्फा किती दिलेला आहे 0 दिलेला आहे, प्लस बीटा किती दिलेला आहे 4 दिलेला आहे. मग काय 0 आणि 4 ची ऍडिशन केली तर काय येणार आहे आपलं आन्सर 4च येणार आहे. नंतर काय करायचं आपल्याला अल्फा इंटू बीटा. अल्फा किती दिलेला आहे 0 मल्टिप्लाय बीटा किती दिलेला आहे 4 दिलेला आहे. जर आपण मल्टिप्लिकेशन केलं 0चं आणि 4चं तर आन्सर काय येणार आहे आपलं 0 येणार आहे. म्हणजे आपल्याला अल्फा प्लस बीटा काय मिळालाय 4 मिळालाय आणि अल्फा मायनस बीटा काय मिळाले अल्फा मल्टिप्लाय बीटा काय मिळालेला आपल्याला 0 मिळाला. आपला फॉर्म्युला काय आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल्स टू 0. हा काय आपला फॉर्म्युला आहे. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन जर आपल्याला फाइंड करायचं असेल रूट्स पासून तर आपला हा फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. आता एक्स स्क्वेअरच्या जागी काय घेणार आपण एक्स स्क्वेअरच घेणार मायनस अल्फा प्लस बीटा किती आलेला आपला 4 आलेला आहे. मग आपण इथे काय घेणार मग 4x घेणार.
प्लस अल्फा इंटू बीटा काय आलेला आहे आपला 0 आलेला आहे इज इक्वल्स टू 0. मग आपलं इक्वेशन काय तयार झालेलं आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 0 इज इक्वल्स टू 0. हे काय झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. मग आपण यांना काय म्हणा दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच प्रकारे पुढचं सोडवूया. काय दिलंय 1/2 दिलेला आहे आणि -1/2 दिलेला आहे. दोन संख्या दिलेल्या आहेत, दोन रूट आहे. आपला पहिला काय असणार आहे अल्फा असणार आहे, दुसरा काय असणार आहे बीटा असणार आहे. घेऊया मग अल्फा बीटा. अल्फा आणि बीटा. पहिला जो असतो तो नेहमी अल्फा घ्यायचा आणि दुसरा जो असेल तो काय घेणार आपण बीटा घेणार. पहिला फॉर्म्युला काय आपला अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा. आता अल्फा किती दिलेला आपल्याला 1/2 दिलेला आहे प्लस बीटा काय दिलेला आहे -1/2 दिलेला आहे. आता मध्ये मायनस साइन आहे म्हणजे ऍडिशन नाही होणार, आपलं काय होईल मायनस होईल. 1/2 मायनस 1/2. 1/2 मधून 1/2 गेला आन्सर काय येणार आहे आपलं 0 येणार आहे. दुसरं काय आपलं अल्फा इंटू बीटा फाइंड करायचं. अल्फा आपल्याला अल्फा इंटू बीटा. अल्फा किती दिलेला आहे आपल्याला 1/2 मल्टिप्लाय -1/2. बीटा काय होता आपला -1/2. आता मल्टिप्लिकेशन मध्ये काय करतो आपण नेहमी समोरासमोरचं काय करतो मल्टिप्लिकेशन करतो. 1 × 1 काय येणार आहे 1च येणार आहे. 2 × 2 जर केला तर किती येणार आहे 4 येणार आहे. मायनस साइन होती की नाही बीटाला, मग आपल्या आन्सरला पण काय लागेल मायनस साइन लागेल. म्हणजे आपला अल्फा इंटू बीटा किती आलेला आपला -1/4. आता आपण आपल्या फॉर्म्युलामध्ये टाकूया व्हॅल्यू. फॉर्म्युला काय होता आपला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. एक्स स्क्वेअर म्हणजे आपला काय एक्स स्क्वेअरच घेणार मायनस अल्फा प्लस बीटा किती आलेला आपला 0 आलेला आहे. मग इथं काय घेणार आपण 0x प्लस अल्फा इंटू बीटा किती आलेला आहे -1/4 इज इक्वल्स टू 0. आता आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन हे आलेलं आहे. हे लिहिलं तरी पण चालेल, पण मध्ये हा 0x आलेला आहे. 0 नाही बी लिहिला तरी बी चालतो. मग आपण काय करूया 0 काढून टाकूया. एक्स स्क्वेअर -OX 0x होता त्याच्या जागी काय करूया डायरेक्ट -1/4 इज इक्वल्स टू 0. आपलं हे काय झालं मग क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. घेऊया मग दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. इझी टाइप आहे. काय केलंय आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड केलेलं आहे. आतापर्यंत आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन पासून रूट फाइंड करत होतो. आता काय केलं आपण रूट पासून क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड केलं. आज आपण रिव्हिजन सेशन मध्ये 8 क्वेश्चन सॉल्व केलेले आहे. या पुढचे व्हिडिओ पण लवकरच अपलोड होतील. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.